खाना खासच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी. नमस्कार मंडळी, खाना खासच्या या ब्रँड न्यू एपिसोड मध्ये तुमचं खूप स्वागत. दिवाळी अगदी जवळ येऊन ठेपलेली आहे आणि दिवाळीचं एक अविभाज्य अंग म्हणजे दिवाळीचा फराळ. आणि सगळ्या बायका त्याच्या लगबगीतच आता असतील. त्यांना मदत म्हणून मी आता हे नवीन काही दिवाळीचे एपिसोड आपल्या खाना खासवर दाखवणार आहे. आणि त्याची सुरुवात म्हणून मी आज शंकरपाळी करत आहे. त्याच्यासाठी काय साहित्य लागतंय ते पहा. शंकरपाळ्या आपण बनवणार आहोत. त्यासाठी एका पातेल्यामध्ये एक पूर्ण बाउल दूध आपल्याला कोमट करून घ्यायचंय. त्यामध्ये आपल्याला 200 ग्रॅम म्हणजेच एक बाउल साखर घालायची आहे. आता आपण साखर घातली आहे. यानंतर आपल्याला साजूक तूप 150 ग्रॅम थोडंसं पातळ करून घेतलं तरी चालेल यामध्ये घालायचं आहे. आणि साखर विरघळेपर्यंत मिश्रण ढवळायचं आहे. दूध अतिशय गरम उकळू नका फार, कारण की मग पीठ थंड व्हायला वेळ लागतो. हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे म्हणजेच मी साधारणपणे एक छोटा चमचा मीठ घालते. चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि एक इन्ग्रेडियंट यात घालायचं आहे, 1 टेबलस्पून चिरोटी रवा. आणि आपल्याला हे सगळं मिश्रण साखर विरघळेपर्यंत ढवळायचं आहे. दूध कोमट झालेलं आहे. आता मी गॅस बंद करतेय आणि साखर विरघळेपर्यंत मी हे मिश्रण छानपैकी हलवून घेणार आहे. मध्ये मध्ये साखर विरघळली आहे की नाही ते चेक करत राहा. नसेल तर परत पूर्ण साखर विरघळेपर्यंत मिश्रण छानपैकी हलवून घ्या. आता हे पहा, आपलं मिश्रण जे आहे ते थोडंसं कोमट झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मावेल तेवढा मैदा, म्हणजे साधारणपणे एक बाउल आपण सगळं घेतलंय इक्वल, तर त्याच्या 3 पट सुद्धा मैदा लागायची शक्यता आहे. आणि तुपाच्या जातीवर सुद्धा ते अवलंबून आहे. आता मी हळूहळू मैदा यामध्ये मिक्स करते. थोडा थोडा घालून मिक्स करायचा आहे, एकदम घालायचं नाहीये. दूध गरम असतं त्यामुळे थोडंसं सांभाळून आणि चमच्यानी करा. दूध कोमट झाल्यानंतर यात हात घालून मिश्रण फेसलं तरी चालेल. सगळ्या गुठळ्या व्यवस्थितपणे मैद्याच्या मोडून घ्या. आता या स्टेजला जेव्हा आपली पिठाची कन्सिस्टन्सी येईल, आपल्याला हाताने चांगलं पीठ फेसून मळून घ्यायचं आहे. मी चमचा बाहेर काढते आणि थोडं पीठ यामध्ये ॲड करून हाताने छानपैकी मी सगळं मिक्स करणार आहे. आपल्याला आणि थोडा मैदा लागणार आहे, तो मी आता काढून घेते. आपल्याला कणकेपेक्षा किंचित घट्ट असं पीठ भिजवायचं आहे आणि थोडासा मैदा आपण घालायचा आहे आणि मिक्स करून घेऊया.
आपण चपातीचं जे पीठ भिजवतो त्यापेक्षा किंचित आपल्याला घट्ट भिजवायचं आहे. एकदम फार घट्ट पण करू नका. हे बघा आळून आलेलं आहे सगळं आणि गोळा आपला तयार झालेला आहे. साधारणपणे या कन्सिस्टन्सीला आपल्याला शंकरपाळीचं पीठ मळून तयार करायचं आहे आणि थोडं मळणार आहे मी. शंकरपाळीचा पिठाचा आपल्याला गोळा जो तयार करायचा होता तो तयार झालाय. आता आपण तो लाटून घेऊन तळणार आहोत. या स्टेजला पीठ आल्यानंतर थोडंसं टेस्ट करून बघा छोटीशी गोळी. जर तुम्हाला साखर कमी वाटली तर 1 टेबलस्पून तुम्ही पिठी साखर या गोळ्यामध्ये मिक्स करा आणि मग शंकरपाळ्या लाटायला घ्या. भिजवलेल्या पिठातला आपल्याला एक मोठा गोळा काढायचा आहे, साधारण एवढा. बाकीचं पीठ झाकून ठेवायचं आहे आणि हा गोळा चांगला हाताने थोडासा मळून असा गोल करून घ्यायचा आणि पोळपाट्यावर ठेवून लाटायचा. फार जाड नाही आणि फार पातळ नाही अशा शंकरपाळ्या आपण करणार आहोत. साधारणपणे या जाडीच्या किंवा ह्याच्याहून थोड्याशा पातळ केल्या तरी चालतील अशा शंकरपाळ्या आपण आता करून घेणार आहोत. आपली आता शंकरपाळ्याची चपाती जी आहे ती लाटून झाली आहे. आता आपण त्याच्या शंकरपाळ्या या अशा इन्स्ट्रुमेंट मिळतं आपल्याला मार्केटमध्ये, त्यानं पाडायच्या. पहिल्या सरळ रेषा मारून घ्यायच्या आहेत. आपल्याला हव्या त्या आकाराच्या आपण शंकरपाळ्या करू शकतो. मध्यम साधारण मी करणार आहे. तोपर्यंत आपण तेल तापवर ठेवायचं आहे. कढईमध्ये चांगलं कडकडीत तेल तापवून घ्यायचं आहे. आता आपण शंकरपाळ्याचा शेप याला देणार आहोत. कढईच्या ज्या अनइव्हन शंकरपाळ्या आहेत त्या बाजूला काढून घेऊया. त्या परत आपण पहिल्या गोळ्यामध्ये घालून ठेवायच्या आणि ज्या चांगल्या आहेत त्या एका प्लेटमध्ये आपण तळण्यासाठी काढून घेणार आहोत. प्लेटमध्ये शंकरपाळ्या ठेवताना त्या सुट्या सुट्या ठेवा, एकमेकावर ठेवू नका, त्या चिकटतात. अशा बाजूबाजूला ठेवायच्या आणि दुसरी पोळी लाटायला घ्यायची आपण शंकरपाळ्या करण्यासाठी. तेल तापलंय की नाही हे बघण्यासाठी आपण एक छोटीशी पिठाची गोळी यात घालायची. ती वर जर आली तर आपलं तेल हे तापलेलं आहे हे समजून शंकरपाळ्या तळायला घ्यायच्या. पण शंकरपाळ्या जेव्हा आपण तळतो तेव्हा त्या मंद आचेवर तळायच्या आहेत. हे बघा तेल आपलं तापलं. आता मी एक एक शंकरपाळी यामध्ये घालते. सावकाशपणे करा, तेल उकळतं असतं त्यामुळं चटका बसू शकतो. या पद्धतीने आपण सर्व शंकरपाळ्या लाईट गोल्डन ब्राऊन कलरवर खुसखुशीत अशा तळून घ्यायच्या.
शंकरपाळ्या आपल्याला अशा बदामी लाईट ब्राऊन कलरच्या करायच्या आहेत. जास्त डार्क होता कामा नये आणि जास्त लाईटही राहता कामा नये. त्या उलट्या सुलट्या आधेमध्ये करून घ्यायच्या आपल्या अंदाजानुसार आणि खरपूस खुसखुशीत अशा तळून काढायच्या आपल्याला. शंकरपाळ्या आपल्या या रंगावर आल्यानंतर आपल्याला अलगदपणे त्या काढून घ्यायचे. जास्त डार्क करू नका, नाहीतर जळकट अशी चव लागते. हा कलर परफेक्ट आहे. हे बघा, आपला शंकरपाळ्याचा दुसरा घाणा तयार आहे. वाटल्यास तुम्ही चिवडा करणार आहे त्या पोह्यांवर सुद्धा शंकरपाळ्या काढू शकता. म्हणजे तेल त्यामध्ये ॲब्सॉर्ब होतं आणि चिवड्याला तेल कमी लागतं. आपल्या शंकरपाळ्या तळून तयार आहेत. आपण आता या सर्विंग डिशमध्ये काढून त्याचं प्रेझेंटेशन करूया. खमंग खुसखुशीत शंकरपाळी खाण्यासाठी तयार आहे. आमचा चॅनल खाना खास जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि प्लीज शेअर पण करा. आणि तुमची शंकरपाळी कशी झाली होती त्याचा अभिप्राय मला जरूर कळवा. थँक्यू.